नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. दिवाळी, दसरा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन म्हटलं की प्रत्येक जण काय की सोनं चांदी खरेदी करा, हे दागदागिने खरेदी करा, त्या मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करा. पण आपल्या प्रत्येकालाच हे शक्य आहे का? आणि असेल तरी सुद्धा त्या गोष्टींबरोबरच या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे, या वस्तू जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आपल्या घरातील जी बरकत आहे, आता धनधान्यामधील बरकत तर होईलच होईल, पण त्याबरोबर कुटुंबामध्ये समाधान, शांती, एकोपा, एकमेकांबद्दल प्रेम, घरामध्ये जे आपण म्हणतो प्रसन्नता, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये अनुभवायला मिळतील. आणि आपण आज सुद्धा बघत आलोय आणि लहानपणापासून बघतोय की आपली आजी पणजी जे सगळे पूर्वीचे लोक होते ना, ते सगळे जण, आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगणार आहे अशाच काहीशा वस्तू खरेदी करायचे. काही सोनं चांदी मोठ्या मोठ्या वस्तू या ते खरेदी करायचे नाही. आणि ह्या छोट्या छोट्या वस्तू खरेदी करून सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय होतं हे आपण बघतो. आज आपल्याकडे ॲस्ट्रॉलॉजर आहेत, सगळ्या वस्तू आहेत, हातामध्ये बसणार नाही एवढे, बोटामध्ये बसणार नाही एवढे खडे आहेत, अंगावर हे घातलेलं आहे, भिंतींवर यंत्र लावलेले आहेत, देवघरामध्ये देव ठेवण्यासाठी जागा नाहीये. पण आज आपल्याकडे मनशांती नाहीये. कुटुंबामध्ये जे कौटुंबिक सुख पाहिजे, जे सांसारिक सुख पाहिजे, जे पारिवारिक सुख पाहिजे, जो आनंद पाहिजे, तो आज आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या ह्याने हे घेतलं, त्याने ते घेतलं, त्याने ते घेतलं. हो, तुमची आपली जर तशी कॅपेबिलिटी असेल, ऐपत असेल तर त्या वस्तू घ्यायच्याच, पण त्याच्यासोबत या वस्तू घ्यायच्या. आणि मी त्या वस्तू घेऊ शकत नाही, माझी तेवढी हे नाहीये, फायनान्शियल कंडिशन नाहीये, तर काही हरकत नाही, आपण या वस्तू घ्या. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नक्कीच पुढच्या वर्षी तुमच्या मनापेक्षा, म्हणजे तुम्हाला जे वाटतं त्याच्यापेक्षा चांगली आर्थिक परिस्थिती जी आहे ती माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची नक्कीच होईल. भारतीय संस्कृतीत आरोग्याला संपत्ती बरोबरच मानले गेले आहे. पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख म्हणजे पैसा, ही आजही म्हण प्रचलित आहे. म्हणूनच दिवाळीत धनत्रयोदशीला पहिले महत्त्व दिले जाते, जे भारतीय संस्कृतीनुसार पूर्णपणे योग्य आहे. शास्त्रात नमूद केलेल्या कथांनुसार समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हा विष्णूंचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात वैद्यकशास्त्र विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला असं म्हटलं जातं. धनत्रयोदशीचा सण हा भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी भल्याही मोठ्या मोठ्या काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर अगदी एक स्टीलचा असू द्या किंवा कोणत्याही धातूचा, स्टीलचा, तांब्याचा, पितळेचा, किंवा अगदी हे सुद्धा शक्य नसेल तर मातीचा छोटासा कलश जो असतो ना, पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो बघा, तो या दिवशी आवर्जून खरेदी करा. मी स्वतः हे खरेदी करते. मी बाकीच्या काही वस्तू घेऊ न घेऊ, मी प्रत्येक वर्षी कलश जो आहे तो माझ्या घरामध्ये खरेदी करून आणते. आणि हा जो कलश आहे तो जेव्हा आपण खरेदी करतो, आता कलश हा मोठाच घ्यावा का, ह्याच धातूचा घ्यावा का, त्याच धातूचा घ्यावा का, असं काही नाही. तुम्ही आपण जे धनत्रयोदशीच्या लक्ष्मी पूजनाच्या पूजेसाठी छोटे छोटे मातीचे कलश घेतो बघा पूजा साहित्याच्या दुकानामधून, तर तुम्ही तसे कलश घेतले तरी सुद्धा चालेल. सेपरेट एखादा मोठाच घ्यावा असं काहीही नाही. पण तो कलश आपण घेतला आणि तो तसाच घरी आणला असं अजिबात करायचं नाही. हा जेव्हा आपण कलश खरेदी करतो, कोणत्याही धातूचा कलश असू द्या खरेदी करतो, तेव्हा त्यासोबत आपल्याला थोडेसे अगदी 10-20 रुपयांचे का होईना धणे खरेदी करायचे आहेत. अख्खे धणे खरेदी करायचे आहेत आणि ते धणे ह्या कलशामध्ये टाकायचे. भलेही ते पॉकेटमध्ये असतील, कसे असतील, ते पॉकेट त्या कलशामध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टाकून तो जो कलश आहे मातीचा धातूचा, तो आपल्याला या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. धण्यासोबत रिकामा कलश घरी आणायचा नाही. तुमच्या घरातील पुरुष मंडळी, तुमच्या मुलांना तुम्ही कलश आणण्यासाठी पाठवलं तर त्यांना सुद्धा सांगायचं, कलश खरेदी केल्यानंतर थोडेसे धणे खरेदी कर,
त्या कलशामध्ये टाक आणि त्यानंतर तो जो कलश आहे ना तो घराकडे किंवा घरामध्ये घेऊन ये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. याच बरोबर विड्याची पानं सुद्धा या दिवशी आपण खरेदी करू शकतो. खाऊची पानं सुद्धा याला म्हटलं जातं. विड्याच्या पानांचं महत्त्व हे तर काही सांगायची गरज नाहीये. बऱ्याच वेळेला कलश जर आपण म्हटलं, कलश कोणत्याही पूजेमध्ये मांडायचा म्हटलं, कलशाची स्थापना करायची म्हटली तर आपल्याला ही पानं जी आहेत ती पूजा साहित्य, व्रत वैकल्य काही असेल तर त्यासाठी लागतातच. आणि विड्याची पानं ही घरामध्ये सुख संपदा सुद्धा आणतात. त्याच्यामुळे विड्याची पानं आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहेत, जी इतकी तुम्हाला दिवाळीच्या प्रत्येक पूजेमध्ये पुढे लागणारच आहेत. आणि त्याचबरोबर या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरासाठी चांदीचे काही देवी देवता असतील किंवा पितळेचे पंचधातूच्या देवी देवतांच्या काही मूर्ती असतील किंवा तुमच्या देवघरामध्ये कोणते तुम्हाला यंत्र आणायचे असतील, कोणते फोटो आणायचे असतील किंवा अगदी देवघरामध्ये तुम्हाला कोणतंही काही साहित्य आणायचं असेल देवपूजेविषयी किंवा देवघरा संबंधित काही आणायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता. या म्हणजे दिवाळीपासून आपल्या देवघरामध्ये जे आपण वस्त्र अंथरतो तर ते सुद्धा तुम्ही नवीन आणू शकता. तसं तर देवघराखालचं जे वस्त्र असतं ना ते आपण जेव्हा नवरात्र संपते आणि दसरा येतो तर दसऱ्याच्या दिवशी आपण देवांचं देवांच्या मूर्ती असतील किंवा फोटो असतील ते पुसण्यासाठी जे आपण नॅपकिन किंवा जो कपडा आपण वापरतो ना तो चेंज करतो. देवघराखालचा ज्याच्यावर आपण मूर्ती फोटो ठेवतो तो चेंज करतो. पण तुम्ही दसऱ्याला तुम्हाला हे करणं झालं नसेल तर नक्कीच तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी देवाखालचा कपडा किंवा देवांना स्नान घातल्यानंतर पुसण्याचा जो कपडा असतो तो खरेदी करू शकता आणि दिवाळीपासून तुम्ही तो नवीन वापरायला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर दिवाळीमध्ये सर्वात महत्त्वाचं नैवेद्यासाठी मानलं जातं ते म्हणजे लाह्या आणि बत्तासे. लाह्या बत्तासे आवर्जून खरेदी करा. बरेच जण काय करतात की लाह्या बत्तासे घरामध्ये संपत नाहीत, कोणी खात नाही, परत फेकून द्यावे लागतात म्हणून आणत नाहीत. पण दिवाळीमध्ये याचा खूप मान आहे. त्याच्यामुळे अगदी 10-20 रुपयांचे का होईना लाह्या बत्तासे आपल्याला या दिवशी खरेदी करून घरामध्ये आणायचे आहेत. आणि तुमच्याकडे जुने लाह्या बत्तासे काही असतील, चला मग मी त्याच्यावरच भागवते तेच वापरते, तर असं करू नका. जेव्हा आपण दिवाळी असेल किंवा काही असतं तेव्हा आपण नवनवीन त्या सणाला ज्या वस्तू वापरल्या जातात त्या जेव्हा आपण नवीन आणतो आणि त्या वापरतो तर याच्याने काय होतं की ती सकारात्मक ऊर्जा किंवा आपण म्हणतो ना की गोष्टी वाढवणं किंवा वाढ होणं, वृद्धी होणं, तर अशाच प्रकारे आपल्या आनंदामध्ये आणि घरातील जी सकारात्मकता असते ना त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत असते आणि एनर्जी जी आहे ती एक्सचेंज होत असते कुठेतरी. त्याच्यामुळे आवर्जून थोडे का होईना लाह्या आणि बत्तासे तुम्हाला खरेदी करायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिवाळीमध्ये अगदी 10 रुपयांच्या का होईना किंवा कमीत कमी 10, 11, 5 का होईना तुम्हाला मातीच्या पणत्या विकत आणायच्या आहेत. आणि पणत्या ह्या वस्तू घेताना चिनी मातीच्या वगैरे घेऊ नका की वर्षानुवर्ष मला त्या वापरता येतील. प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये नवीन पणत्या घ्यायच्या आहेत. आपण काय करतो बऱ्याच वेळेला की चला जुन्या पणत्या आहेत, नवीन पणत्या कशाला घ्यायच्या. पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ग्रोथ हवी आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला आयुष्यामध्ये बदल हवा आहे. मग तसं आपल्या घरामध्ये जे सणवार आपण हे करतो त्यावेळेला काही वस्तू आपल्या घरामध्ये सुद्धा यायला पाहिजेत, ज्याच्याने आपल्या घरातील जे वातावरण आहे किंवा घरातील वातावरणामध्ये सकारात्मकतेमध्ये बदल होतो. आणि बघा अगदी आपण आपल्या घरामध्ये इकडची वस्तू इकडे जरी ठेवली ना त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी नवीन वेगळेपणा, हलकेपणा वाटतो. तर तसं त्याच पणत्या तुम्ही वापरल्या त्याच्यामध्ये काही आपल्याला नवीन वाटणार आहे का? याच्या व्यतिरिक्त जर आपण नवीन पणत्या आणल्या त्या लावल्या तर आपल्या स्वतःलाच ते आकर्षक वाटतं. त्याच्यामुळे 5, 7, 11 अशा तुम्हाला जर जास्त नसतील घ्यायच्या तर एवढ्या पटीने तरी किंवा एवढ्या अंकाने तरी ज्या पणत्या आहेत त्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. याच्यानंतर म्हणजे की घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य वाढत राहावं यासाठी आपल्याला एक मिठाचा पुडा खरेदी करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ पुडा खरेदी करण्याला खूप जास्त महत्त्व मानलं जातं. अगदी बघा मला तर सध्या काही माहित नाही रेट वाढलेले आहेत का किती कसे, कारण मी काही सध्या हे आणलेलं नाहीये. पण मी जेव्हा 18 रुपये मिठाचा भाव होता बघा तेव्हा मीठ आणलेलं आहे.
तर म्हणून मी इथे तुम्हाला थंबनेलला सुद्धा 18 रुपये दिसत असेल. तर जो काही मिठाचा पुडाचा जो भाव असेल, तर एक मिठाचा पुडा तुमच्या घरी भलेही तुम्ही बरणी भरून मीठ आहे, जास्तीचे पुडे आहेत, तरी सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचा पुडा तुम्हाला खरेदी करायचा आहे. या दिवशी आपण मिठाचा पुडा आणला आणि ते मीठ आपण एखाद्या बरणीमध्ये साठवलं आणि वरचेवर म्हणजे हे मीठ ना संपू द्यायचं नाही पुढच्या दिवाळीपर्यंत. हे मीठ संपण्याच्या आधीच याच्यामध्ये दुसरं मीठ आणून टाकायचं, परत दुसरं मीठ आणून टाकायचं, म्हणजे हे मीठ जे आहे ना ते वाढवत जायचं, हे संपून द्यायचं नाही पूर्ण. याच्यामुळे घरामध्ये धनधान्याची बरकत होते, माता लक्ष्मीची कृपा होते, माता लक्ष्मी स्थिर राहते, म्हणजे पैसा स्थिर राहतो, आपल्याला कामामध्ये बरकत होते, पैशाला पैसा लागतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आवर्जून हा जो मिठाचा उपाय आहे ना तो तुम्ही नक्की करा. आणि हे मीठ जे आहे ना ते मग संपू नये म्हणून वेगळं ठेवून द्यायचं नाही. जे आपण रोजचं मीठ वापरतो ना, जे साठवणीतलं आपण एखाद्या बरणीत किंवा डब्यात ठेवतो, तर त्याच्यामध्येच हा मिठाचा पुडा जो आहे तो मिक्स करायचा आहे आणि त्या बरणीतलं किंवा त्या डब्यातलं मीठ जे आहे ते आपल्याला संपून द्यायचं नाहीये. त्याचबरोबर दिवाळीसाठी आपण झाडू किंवा फड्याची सुद्धा खरेदी करू शकतो. फडा म्हणजे बघा तो जो खाली वाकून आपण झाडतो ना त्याला केरसुनी म्हटलं जातं. तर तसा फडा जो आहे तो दिवाळीला घेण्याला जास्त महत्त्व आहे. पण आजकाल आपण फ्लॅटमध्ये वगैरे राहतो, तर मग तशा फड्याची गरज पडत नाही. मग अशा वेळी काय करू शकतो आपण की देवघरासाठी छोटासा फडा मिळतो बघा, छोटासा झाडू, तर छोटीशी केरसुनी, तर ती घ्यायची आहे. पण आवर्जून फडा किंवा झाडू जो आहे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर किंवा लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आपल्याला खरेदी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही भांडी घ्यायची असतील तांब्या पितळाची वगैरे, तर ती भांडी सुद्धा या दिवशी तुम्ही घेऊ शकता. आणि खरोखर जर आपण घेऊ शकत असाल तर नक्कीच या धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना त्या खरेदी करू शकतो. आणि बरेच जण काय करतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जे आपण सोनं चांदी खरेदी करतो, तर तुमच्या तिजोरीमध्ये जी लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली असते बघा, तर ती बरेच जण वाढवून घेतात. म्हणजे जी लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली आहे त्याचं जे वजन असेल त्यापेक्षा थोड्या जास्त वजनाची मूर्ती जी आहे ती खरेदी करतात धनत्रयोदशीच्या दिवशी. तर असं तुमच्याकडे खरेदी करण्याची पद्धत असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे याला वाढवणं म्हणतात. जसं की ती थोडी हे असेल, त्याचं जे वजन असेल त्याच्यापेक्षा थोडंसं अगदी जास्त, मग पुढच्या वर्षी परत ही द्यायची, दुसरी घ्यायची, त्याचं थोडंसं जास्त वजन, म्हणजे वजन वाढवत जायचं. आपली जुनी द्यायची आणि त्याच्यापेक्षा जास्त वजनाची जी दुसरी मूर्ती आहे ती खरेदी करायची. या पद्धतीने सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी टीव्ही मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातं. काळाच्या बरोबर चालण्यासाठी या वस्तू उपयुक्त असून त्या खरेदी करण्यासाठी हा जो दिवस आहे तो उपयुक्त मानला जातो. आणि हे धनत्रयोदशी दिवाळी दसरा म्हटलं की वेगवेगळ्या वस्तूंवर ऑफर सुद्धा असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या असतील तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या किंवा कार्यालयाचा मुख्य दरवाजा सजवण्यासाठी तोरण आंब्याची पानं हार फुलं ह्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण खरेदी करू शकतो. ह्या खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या घराची आतील आणि बाहेरील बाजू प्रकाशानं उजळून टाकण्यासाठी या दिवशी आपण लाइटिंग वगैरे या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करू शकतो. या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा असेल, जी ईशान्य दिशा असेल, तिथे एक तुपाचं निरांजन लावावं किंवा तुपाने भरलेली पणती लावावी. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी होते आणि या दिव्याच्या ज्योतीनं नकारात्मकता दूर होते, घरातील वातावरण प्रसन्न राहतं, घरामध्ये शांती आनंद येतं असं वास्तुशास्त्र सांगतं. त्याच्यामुळे हा पण जो उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करू शकता. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीचं रोप विकत घेऊन त्याची नियमित पूजा केल्याने कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. तसंच घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभतं असं वास्तुशास्त्र म्हणतं. बघा, सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर इतक्या साऱ्या वस्तू आहेत आणि अजून खूप सारं काही आहे की जे तुम्ही या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी करू शकता. त्यामुळे मी ही मोठी वस्तू घेऊ शकत नाही, मी सोनं चांदी खरेदी करू शकत नाही याच्यामुळे नाराज होऊन बसणं किंवा याची त्याची बरोबरी करून आपल्या घरातील वातावरण नकारात्मक अजिबात करू नका. यातील ज्या काही वस्तू तुम्हाला घेता येतील त्या वस्तू नक्कीच खरेदी करा.